हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त व्याख्यान पार पडलं। सुप्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदन शिवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक योगदान आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता यावर प्रभावी मार्गदर्शन केलं। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मातंग समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात व्याख्यान पार पडलं। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। प्रमुख वक्ते नितीन चंदन शिवे यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्य जनतेच्या भावना प्रभावीपणे मांडल्याचं सांगितलं। त्यांचं साहित्य समाज परिवर्तनाची प्रेरणा देणारं असून आजच्या पिढीनं त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। माजी आमदार राजीव आवळे यांनी व्याख्यानाच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अविनाश लोखंडे यांनी केलं। यावेळी विनायक लोखंडे यांनी भीमगीतांचं सादरीकरण केलं। यावेळी काकासाहेब लोखंडे, रोहित लोखंडे, शमू लोखंडे, संतोष लोखंडे, संजय लोंढे यांच्यासह मातंग समाज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।